आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकल बद्दल आपण बोललो होतो आणि डेव्हऑप्स मध्ये दोन टीम्स काम करतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणते कोणती टीम्स होती? एक असते डेव्हलपमेंट टीम मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो आणि डिप्लॉयमेंट टीम असते, ऑपरेशन टीम म्हणतात याला. त्यामध्ये कोण काम करतं तर डेव्हऑप्स इंजिनियर्स काम करतात किंवा क्लाउड आर्किटेक्ट काम करतात. तर यामध्ये रिक्वायरमेंट पण आपण बघितलेलं आहे कोणती सॉफ्टवेअर इंजिनियरला सॉफ्टवेअर आपल्या लँग्वेजेसची आवश्यकता असेल त्याला लँग्वेजेस आल्या पाहिजेत आणि आपण ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर आपल्याला क्लाउड लिनक्स ह्या दोन गोष्टी यायला पाहिजे. सोबतच जे एक्स्ट्रा टूल्स आहे ते मी तुम्हाला सांगितलेले नाही. टूल्स कोणते कोणते माहिती पाहिजे तर ते टूल्स आपण आता डिस्कस करू. तर आपल्याकडे सर्वात आधी डिप्लॉयमेंटसाठी सर क्लाउड तर आवश्यक आहे. क्लाउडमध्ये आपण काय क्रिएट करणार तर व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करणार. अदरवाईज आपण आपली अप्लिकेशन कुबेरटीज डॉकर माहिती आहे तुम्हाला? नाव ऐकलं असेल, माहिती नाही आहे अजून, आय नो, बट तुम्ही नाव ऐकलंय एवढं मला माहिती आहे. ठीक आहे. सो डॉकर काय करतं, एक खूप छोटी अशी मशीन क्रिएट करून देतो ज्यामध्ये आपण काय करणार तर आपली अप्लिकेशन डिप्लॉय करणार. ठीक आहे. आणि डिप्लॉय झाल्यानंतर ह्यांना मॅनेज करण्यासाठी हा डॉकर कंटेनर, हा कंटेनर कन्सिडर करा. कंटेनर म्हणजेच एक व्हर्च्युअल मशीन, छोटी व्हर्च्युअल मशीन जे आपली नॉर्मल आपण AWS वर वगैरे करतोय व्हर्च्युअल मशीन क्रिएट त्यापेक्षा पण खूप छोटी. ठीक आहे. सो यामध्ये असते आपली काय अप्लिकेशन आणि हे मॅनेज ह्या कंटेनर्सना ऑटोस्केल लोड बॅलेन्सिंग वगैरे लावायचं असेल तर आपण लावतो काय कुबरनेटिस. आपण काय करणार कुबरनेटिसला शॉर्ट फॉर्म मध्ये KATS म्हणतात. काय म्हणतात? KATS. कुबरनेटिसचा शॉर्ट फॉर्म जो क्रिएट झालेला आहे पहिला लेटर आणि लास्ट वाला लेटर आणि त्याच्या आतमध्ये 8 लेटर्स आहेत म्हणून 8. ओके. सो कुबरनेटिस तर ह्या दोन गोष्टींचं आपल्याला नॉलेज असायला पाहिजे आणि ते पण सोबत. असं नाही की तुम्ही एक लर्न करून घेतलं आणि कुबरनेटिस लर्न नाही केलं. ते दोन्हीही तुम्हाला सोबत लर्न करावे लागतात. जर कंपनीमध्ये स्पेसिफिकली ते फक्त डॉकर यूज करत असेल तर इट्स ओके. कुबरनेटिस नसेल यूज करत तर काही हरकत नाही. डॉकर कंटेनर्स क्रिएट करणे, त्याच्यावर आपली ॲप्लिकेशन डिप्लॉय करणे आणि तेच तर जर प्रॉपरली मॅनेज होत असेल तर इट्स ओके. अदरवाईज आपण कुबरनेट सोबत जाणार. तर यामध्ये आपल्याला डिप्लॉयमेंट करावी लागते आणि हे जे क्रिएट करणार हे आपण ऑफकोर्स क्लाउडवरच करणार. कुठे करणार? क्लाउडवरच काम करणार. सो हे सुद्धा आपल्या क्लाउडवर असणार आहे. दॅट्स वाय क्लाउड इज मस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके. आणखी आता कुबरनेटिस म्हटलं तर क्लाउडवर आपण जर यूज करतोय तर कुबरनेटिस क्लाउडमध्ये AWS मध्ये कुबरनेटिस यूज करण्यासाठी EKS सर्व्हिस असते, इलास्टिक कुबरनेटिस सर्व्हिस. जर AWS यूज करताय तुम्ही तर आणि जर अजुरे यूज करताय तर AES Amazon सॉरी AKS AKS Azure Kubernetes सर्व्हिस. आणि तेच जर का GKE गुगल करत असाल तर GKE गुगल कुबरनेटिस सर्व्हिस इंजिन. ओके. तर ह्या सर्व्हिसेस तुम्हाला यूज करायच्या असतात क्लाउडमध्ये AWS GCP और Azure मध्ये जिथे तुम्ही काय करणार तुमची अप्लिकेशन डिप्लॉय करणार. ओके. एक साधी सिंपल सी व्हर्च्युअल मशीन न क्रिएट करता तुम्ही डायरेक्टली हा क्लस्टर क्रिएट करता. अंडरस्टूड. तर हा नॉर्मलचा एक इथे तुम्हाला डॉकर कुबरनेटिस यूज करावा लागेल. नेक्स्ट, आता हे जे क्रिएट करतोय आपण आता हे जे आपण क्रिएट करतोय तर हे क्रिएट करतो कशाने? टेराफॉर्मने. हे क्रिएट कशाने करतो आपण? टेराफॉर्मने. हा एरो जरा मला या डायरेक्शनने द्यायचा आहे असा. ओके. हा डॉकर कुबरनेटिसचा जो काही क्लाउडवर आपल्याला क्लस्टर क्रिएट करायचा आहे तो क्रिएट करतो आपण कशाने? तर टेराफॉर्मने. तुम्ही टूल्स कशी यूज करणार आहात तेवढं लक्षात घ्या. ओके.
सो टेराफॉर्मने आपण क्रिएट करणार इन्फ्रास्ट्रक्चर डॉकर कुबरनेटीज वाला कुठे क्लस्टर क्रिएट करणार आपण AWS GCP किंवा कुठल्याही क्लाउडवर. तर टेराफॉर्म आहे याला म्हणतात आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, IaaS. ठीक आहे, ज्याने तुम्ही तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणार. मार्केटमध्ये ह्या दोन गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टन्स दिल्या जातात. कारण काहीही क्रिएट करायचं असेल तर कशाचा यूज करणार तुम्ही? टेराफॉर्मचा. ऑटोमेटेड वेने तुम्ही AWS वर काय क्रिएट करणार? ऑटोमेटेड वेने तुम्ही तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणार क्लाउडवर. तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. त्यामुळेच मार्केटमध्ये टेराफॉर्म आणि क्लाउडचे वॅकन्सीज जास्त असतात. जेव्हा त्यांना AWS हवा आहे, GCP हवा आहे किंवा Azure हवा आहे, पण त्यांच्यासोबत त्यांना काय हवं आहे तर टेराफॉर्म हवा आहे. हे मेंडेटरी असणार म्हणजे असणार. पोझिशन्स मध्ये लिहिलेलं असतं ठळक अक्षरात, AWS प्लस टेराफॉर्म. ओके, सो वाय? तर हा एक रिझन आहे की इथे जो मॅन्युअली तुम्ही इन्स्टन्स क्रिएट करत होते तो तुम्हाला मॅन्युअली क्रिएट करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त एक फाईल लिहायची आहे, ती रन करायची आहे. टेराफॉर्मची फाईल म्हणतात त्याला. ठीक आहे, कॉन्फिगरेशन फाईल. ते रन केली तर तुमचा जो काही VPC, AWS मधला EC2 इन्स्टन्स, लोड बॅलेन्सिंग, ऑटो स्केलिंग, RDS, सगळ्याच गोष्टी तुम्ही इथे क्रिएट करणार युझिंग सिंगल टूल टेराफॉर्म. सो दॅट्स वाय रिक्वायर्ड ह्या दोघांची पेअर. ही एक पेअर तुम्हाला कळली, डॉकर कुबरनेटिसची पेअर समजली. देन क्लाउड आणि टेराफॉर्मची पेअर समजली. ओके, नाव अगेन आपण समोर जाऊ. आता जो पण इन्फ्रास्ट्रक्चर आपण क्रिएट केलाय, हा जो पण इन्फ्रास्ट्रक्चर हा आपला क्रिएट केला आहे EKS EC मध्ये, यामध्ये जर आपल्याला समोर जाऊन काही अपडेट करायचं असलं, यामध्ये समोर जाऊन जर मला काही अपडेट करायचं असलं तर ते कसं करणार? तर ते करतो आपण युझिंग Ansible. कशाच्या थ्रू? Ansibleच्या थ्रू. Ansibleच्या थ्रू. ओके, तर आता जसं टेराफॉर्मने एक क्लस्टर क्रिएट झाला, त्याच्यामध्ये एक अप्लिकेशन आहे असं कन्सिडर करा. बट त्या अप्लिकेशन मध्ये समोर जाऊन मला एखादा पॅकेज दुसरा नवीन चेंज करायचा असेल, त्याचा व्हर्जन चेंज करायचा असेल किंवा त्यामध्ये काही चेंजेस करून त्याला रिडिप्लॉय करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्फिगरेशनच्या गोष्टी इथून Ansible करतो. तर Ansible इज नथिंग बट अ कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. ओके, कळलं? तर कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? सर्वात आधी आपण काय कुठपासून बघत बघत आलोय, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकल आपल्याला यामध्ये काम करायचं असतं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकल म्हणजेच काय हे पण आपण आता जस्ट लवकर डिस्कस करू. त्यामध्ये दोन टीम्स असणार, दोन टीम्स काम करतात, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंटला तुम्ही ऑपरेशन टीम म्हणू शकता. डेव्हलपर्सकडे लँग्वेजेसचा बेनिफिट असायला पाहिजे, नॉलेज असायला पाहिजे, आणि डेव्हलपमेंट टीमकडे आपल्याला एवढे सारे टूल्स आवश्यक असायला पाहिजे. येस, सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा लिनक्स आणि क्लाउडचं नॉलेज ठेवतो, कारण त्याला ते टेस्ट करायचं असतं त्याचा कोड वगैरे. तर त्याला सुद्धा हे मेंडेटरी टर्म्स आहे, क्लाउड आणि लिनक्स. ओके, अँसिबलचं समजलं. अँसिबल काय आहे तर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार त्यांच्यामध्ये जर आपल्याला कॉन्फिगरेशन करायची असेल तर ते युझिंग अँसिबल आपण करणार आहोत. क्लिअर? आता मला एक सांगा, आपण हे जे टूल्स आहेत हे सेपरेटली यूज करतोय, करेक्ट? हा सेपरेटली टूल्स यूज करतोय, तर ह्या सगळ्या टूल्सला एकत्र कंबाईन करून यांना ऑटोमेट करण्याचं काम करतं एक CI/CD टूल. काय करतं? कोणतं टूल काम करतं? या सर्वांना एकमेकांसोबत इझिली आणि ऑटोमेटेड वेने कम्युनिकेशन करायसाठी आपण यूज करतो कोणतं टूल तर CI/CD टूल. येस, एक ॲरो इथून काढतो. ठीक आहे, याला म्हटलं जाईल CI/CD.
आणि हा टूल म्हणजेच जेनकिन्स और गिटलॅब CI/CD. ओके, तर हे टूल्स असतात जे आपण कम्प्लीट ऑटोमेशन क्रिएट करण्यासाठी यूज करतो. ओके, हा लेट्स कन्सिडर करा हा तुमचा असा कुठेतरी मधात असतो. ओके, हा असा कुठेतरी मधात असणार जेणेकरून हा तुम्हाला काय करून देईल, टू बॅक असं समथिंग. याचा साईज मी वाढवून घेतो जेणेकरून तुम्हाला समजेल. हा, क्लिअर आहे आता, विजिबल दिसतंय. हा, तर या पद्धतीने तो काम करेल. हा CI/CD टूल म्हणजेच काय असणार आहे, तर ह्या सर्व टूल्सला, डिफरंट डिफरंट टूल्सला एकत्र करणे आणि त्यांना ऑटोमेट करणे, एकमेकांसोबत कम्युनिकेशन करून देणे. ज्या गोष्टी आपण मॅन्युअली करायचो त्या गोष्टी ऑटोमेट करायचो, हा कन्सेप्ट असतो आपल्या डेव्हऑप्स मध्ये मेनली. प्रत्येक टूल्स, डिफरंट डिफरंट टूल्स जो मॅन्युअली काम करतोय त्या प्रत्येक टूल्सला एकत्र करणे, इंटिग्रेट करणे. तर मोस्टली तुम्हाला जे पोझिशन्स असतात ते इंटिग्रेटर्स असतात. ठीक आहे, डेव्हऑप्स इंजिनियर, ऑटोमेशन इंजिनियर, सॉफ्टवेअर काय आर्किटेक्ट, असं अशा पोझिशन्स असतात. सो हे टूल झाले. आणखी वन मोर थिंग, आता जो कोड लिहितोय आपण, हा कोड आपल्याला मॅनेज करावा लागेल. करेक्ट, कोड मॅनेज करावा लागेल ना. आता कोड कसा मॅनेज करायचा सर, तर कोड मॅनेज करण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर गिटहब माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, गिटहब. आता जर डेव्हलपरने कोड लिहिलाय तर हा कोड कुठे जाणार, तर सर्वात आधी तो सेव्ह करतो गिटहब मध्ये. गिटहब. ओके, आणि जर आपण आपले कॉन्फिगरेशन फाईल लिहितो, जसं टेराफॉर्मचे कॉन्फिगरेशन फाईल्स वगैरे लिहिणार, तर ह्या सुद्धा कुठे सेव्ह करणार, तर गिटहब मध्ये सेव्ह करणार. आलं लक्षात? येस. तर आपण जे काही फाईल्स आपण लिहिणार आहोत, कुठल्याही, इथे पण सुद्धा अँसिबल मध्ये सुद्धा आपण कॉन्फिगरेशन फाईल्स लिहिणार, डॉकर कुबरनेटिसच्या पण आपण फाईल्स लिहिणार. ओके, डिप्लॉयमेंट साठी. तर ह्या सगळ्या फाईल्स ज्या आपण लिहितोय, ह्या सगळ्या फाईल्स आपण कुठे सेव्ह करणार, टेराफॉर्मच्या फाईल्स गिटहब मध्ये, डॉकर कुबरनेटिसच्या फाईल्स गिटहब मध्ये, आणि अँसिबलच्या कॉन्फिगरेशन फाईल्स गिटहब मध्ये. ठीक आहे, गिटहबच्या ऐवजी तुम्ही गिटलॅब पण यूज करू शकता, बिटबकेट पण यूज करू शकता. दुसरा आणि ह्या टूल्सला म्हणतात काय, तर सोर्स कोड मॅनेजमेंट. काय म्हणतात, सोर्स कोड मॅनेजमेंट, SCM. सिंपल आहे. ओके, आय होप तुम्हाला एवढं कळत असेल. ठीक आहे, तर अशी जर्नी असणार आहे तुमची. कोड इथे येणार, ठीक आहे, कोड इथे येणार आणि तो कोड नंतर ना तुम्हाला यूज करायचा आहे कशासाठी, तुमच्या, हा, येस, कोड इथे आला. आता मी काय करतो, एवढं तर तुम्हाला कळलंय की आपल्याला सगळ्यात जास्त असं जे यूज करायचं आहे, गिटहब मध्ये यूज करायचं आहे. आता एक जनरलचा फ्लो मी तुम्हाला सांगतो की होते काय. आता आपण जाऊ SDLC कडे. ठीक आहे, कळलं काय करायचंय, कसं करायचंय. ओके, तुम्हाला वर्किंग कशी करायची आहे ते समजली असेल. सो SDLC आता काय असते हे आपण समजून घेऊ. येस, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वाला मी आपण यूज करू इथे परत एकदा. नाव सॉफ्टवेअर डेव्हलपर आपला कोड लिहितो. कोड साठी त्याला काय काय रिक्वायरमेंट असते, मी आता काय करतो एका लाईन मध्ये लिहित चालतो सगळ्या गोष्टी. ओके, जेणेकरून तुम्हाला SDLC समजून येईल. तर कोड लिहिण्यासाठी त्याला काय रिक्वायरमेंट असते, लँग्वेजेस जावा, C++, बरोबर, कुठल्या तरी एका लँग्वेज मध्ये तो कोड लिहिणार. आता हा कोड लिहिल्यानंतर याला म्हटलं जाते कोडिंग लेवल, वर्किंग लेवल. ओके, देन त्यानंतर त्यानंतर आता हा कोड लिहिल्यानंतर आता जर तुम्हाला थोडाफार माहिती असेल
की कोड जर लिहितोय आपण तर एकाच फाईलमध्ये कधी राहत नाही. ठीक आहे, त्याची HTML फाईल पण असेल, CSS फाईल पण असेल, जावा स्क्रिप्ट वाली फाईल असेल, आणखी वेगवेगळ्या फाईल्स असेल. तर त्या सगळ्या फाईल्सला एकत्र करण्यासाठी आपण एक स्टेप मधून जातो, ती म्हणजेच बिल्ड. कोणती स्टेप असते नेक्स्ट? बिल्ड. ओके. या स्टेजला म्हणा तुम्ही कोडिंग. ओके. आणि हा, हे सगळं कसं करायचंय, काय करायचं याची प्लॅनिंग पण करावी लागते आपल्याला. तर याच्या आधी आपली प्लॅनिंग येईल, तर तेच नंतर न लिहू. ठीक आहे. तर इथे लक्षात आलं, जो काही कोड लिहिला तो कोड नंतर ना आपण काय करतो, बिल्ड करतो. अंडरस्टूड. तर कोड बिल्ड होणार. बिल्ड झाल्यानंतर, बिल्ड होणार म्हणजेच काय, तर पॅकेज क्रिएट होतो. पॅकेज, आर्काइव्ह. यु नो आर्काइव्ह काय असते? हा. पॅकेज काय असते, तर मल्टिपल फाईलचा एक सिंगल फोल्डर. देन त्यानंतर आता हे सगळं क्रिएट झालं, बट आपल्याला अजूनही त्याची टेस्टिंग आपण केलेली नाहीये. क्रिएट झालंय बट वर्क करतं नाही करतं कुणाला माहिती आहे. सो नेक्स्ट येतं टेस्टिंग. नेक्स्ट काय येतं? हम्म. तर हे आपण SDLC लर्न करतोय आता. SDLC मध्ये काय स्टेजेस असतात ते बघतोय. ठीक आहे. तर टेस्टिंग, आता टेस्टिंग मध्ये काय होणार तुम्हाला माहिती आहे, टेस्टिंग मध्ये आपला कोड टेस्ट होतो. आवाज येतोय ना रे बाबांनो? इंटरनेट गायब झालेला आहे. इंटरनेट का गायब झालेलं? ओके, विजय आवाज येतो का, कन्फर्म करो. हा सर. ओके, लेट्स टॉक अबाउट दिस. बिल्ड. बिल्ड केल्यानंतर टेस्टिंग 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 करतोय आपण. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला कोड फ्लो समोर जातो. टेस्टिंग करायचं आहे, तर टेस्टिंग मध्ये आपण काय करतो ऍक्च्युली, आपला जो सगळं पूर्ण पॅकेज क्रिएट झालेला आहे त्याला टेस्ट करायचं काम करतो. त्यामध्ये आपण, आपल्याला आयडिया असेलच, मॅन्युअल टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण यूज करायचो. राईट. मॅन्युअल टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग आपण वर्ड ऐकले आहे ऑलरेडी. राईट. तर त्यामध्ये टूल्स कोणते कोणते यूज होतात, तर ते टूल्स आपल्याला थोडीफार आयडिया असायला पाहिजे. जसं इथे सोनार क्यूब, माझ्या कंपनीत सोनार क्यूब होतो. तर बाकी काही कंपनीत असतात जिथे सेलेनियम असतो. ठीक आहे. सेलेनियम यूज केला जातो, किंवा कुठे आणखी यूज केला जाते जे युनिट वगैरे वगैरे, अलग अलग टूल्स असतात. इट डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन की कोणतं टूल यूज करायचं आहे. त्यांच्या सोयीनुसार ते टूल यूज करतात. बट टेस्टिंग मध्ये हे टूल्स यूज होतात, सोनार क्यूब, सेलेनियम वगैरे. ओके. तर पॅकेज एकदा टेस्ट झाला त्यानंतर मग ह्या पॅकेजवर अप्रुव्हल घेतल्या जाते, मॅनेजरचं अप्रुव्हल. ठीक आहे. मेल थ्रू म्हणा किंवा एखादी तिकीट रेस करून त्याची अप्रुव्हल घेतली जाते. तर इथे TSEK टिकिटिंग टूल माहिती आहे तुम्हाला? तर सोनार क्यूब, सॉरी, सर्व्हिस नाव और जीरा. सर्व्हिस नाव और जीरा या दोघांपैकी एखाद्याचा टूल, टिकिटिंग टूल थ्रू आपण यूज करू शकतो. इथे येतो टिकिटिंग टूल. ठीक आहे.
सो आणि हे ऍक्च्युली आहे काय टिकेटिंग टूल म्हणजे ते जस्ट नॉर्मल मॅनेजरला रिक्वेस्ट पाठवतो आणि त्याच्याकडून आपण परमिशन घेतो तेवढी प्रोसेस आहे. तर हे आपल्या थ्रू होत नाही, ते डेव्हलपर थ्रू होऊन जाते. ओके. नेक्स्ट. आता इथनं याला आपण रिलीज सुद्धा म्हणू शकतो. याला आपण काय म्हणू शकतो? रिलीज. ओके. सो यानंतर आता आपला पोर्शन येते डेव्हलपर टीमचा. आता आपल्याकडे येणार, आता कोड येणार आपल्याकडे, आता तो पूर्ण पॅकेज येणार आपल्याकडे डेव्हलपर डेव्हऑप्स इंजिनिअरकडे डिप्लॉयमेंटसाठी. आणि इथे आता आपण काय करणार, तर आपण इथे आपला डिप्लॉयमेंट करणार कुठे? डॉकर कुबरनेटीज वर. कुठे डिप्लॉयमेंट करणार? डॉकर कुबरनेटीज वर. ओके. आणि हा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर कशाने क्रिएट करायचा आहे म्हटलं होतं आपण? क्लाउड वर क्रिएट करायचं आहे, बट कशाने? युझिंग टेराफॉर्मनी करायचं आहे. तर इथे आता आपली प्रोसेस स्टार्ट होते. तर हे झालं डॉकर कुबरनेटीस. आता कधी कधी काय होतं, या टर्मला म्हटलं जाते, आता लक्ष घ्या, या टर्मला म्हटलं जाते कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. टिकीटिंग टूल पर्यंतच्या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जाते कंटिन्युअस इंटिग्रेशन. काय म्हटलं जाते? कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि याच्या डिप्लॉय आपल्याकडे आल्यानंतरच्या जे आपण स्टेजेस आपण परफॉर्म करतो त्या स्टेजेस मध्ये काय म्हटलं जाईल? डिप्लॉयमेंट. ओके. बट कधी कधी काय होतं, कधी कधी क्लायंटची रिक्वायरमेंट असते की मला फक्त तुम्ही बनवून द्या, इन्स्टॉल कधी करायचं काय करायचं ते मी बघून घेईल. तर त्यावेळेस आपण काय करतो, फक्त क्लायंटला हँड करतो अप्लिकेशन. ओके. सो हँड करणे म्हणजेच काय करतोय आपण ऍक्च्युली? डिलिव्हर करतोय. राईट. झोमॅटोवाला येतो, झोमॅटोवाला आपल्यापर्यंत आपलं पार्सल घेऊन येतो. सर्व करून देतो का प्लेटमध्ये? नाही. ते आपलं काम असतं. करेक्ट. सो येस, दॅट इज नथिंग बट अ डिलिव्हरी. तो कधी कधी आपण डिलिव्हरीचं पण काम करतो. आणि ते डिलिव्हरीचं काम क्लाउड मध्येच द्यायचं असतं. क्लाउड मध्ये होऊ शकते, त्याला S3 बकेट मध्ये असेल आवश्यक असेल. ठीक आहे. सो क्लाउड मध्ये जर त्याला डिलिव्हरी हवी असेल तर क्लाउड मध्ये त्याला S3 मध्ये आपल्याला डिलिव्हरी द्यावी लागेल. S3 म्हणा किंवा होऊ शकते तो दुसऱ्या कुठल्या स्टोरेजेस मध्ये त्याला डिलिव्हरी हवी आहे. करेक्ट. सो कंटिन्युअस डिप्लॉयमेंट आणि कंटिन्युअस डिलिव्हरी दोनपैकी एक आपलं रेग्युलर राहील. कधी हे तर कधी ते. म्हणून इथे दोन वर्ड यूज केल्या जातात, कंटिन्युअस डिलिव्हरी और कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. सो आता कळलं कंटिन्युअस डिलिव्हरी कंटिन्युअस डिप्लॉयमेंट का बरं यूज केल्या जाते वर्ड्स. ठीक आहे. गुड. सो दिस इज हाऊ इट्स वर्क. आता इथे डिप्लॉयमेंट झाल्यानंतर, कम्प्लिकेशन डिप्लॉय झाल्यानंतर तुम्हाला टेराफॉर्मने हा क्रिएट करायचा इन्फ्रास्ट्रक्चर, अँसिबलने कॉन्फिगर करायचा आहे. ओके. अँसिबलने कॉन्फिगर करायचं आहे. CI/CD असणार तुमची इथे. आता हे CI/CD करते काय, तर मध्ये काम करते. कुठे काम करते? मध्ये. याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवतो. डायग्रामॅटिकलच आहे पण इझी आहे. फक्त हे समजून घ्या फ्लो. क्लिअर दोन्ही गोष्टी. आता इथे वन मोर स्टेप असते, मॉनिटरिंग स्टेप. मॉनिटरिंग एक आणखी स्टेप असेल. एकदा ऍप्लिकेशन जर क्रिएट झाली पण ती चालतीये की नाही चालत व्यवस्थित, है ना, तर आपल्याला माहिती पाहिजे ना की ती काम करतीये की नाही करत व्यवस्थित. हॉटस्टार मध्ये आपण बघितलं होतं की काही लेवल पर्यंतच व्ह्यूवरशिप असायची, बफर व्हायला लागायचं किंवा लॅग होऊन जायचं. पण आता होतो का? मग ते इश्यू सॉल्व्ह कोणी केले? का कसं कळलं त्यांना की आपला बफर होतोय किंवा? त्यांनी कंटिन्युअसली वॉच केलं त्याला. वॉच केलं म्हणून त्याला माहिती झालं. नाही केलं असतं तर नसतं माहिती झालं, ते तशीच राहिली असती खराब अप्लिकेशन. करेक्ट. सो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मॉनिटरिंग. तर मॉनिटरिंग पण आपण करतो. AWS ची क्लाउड वॉच तुम्हाला सर्व्हिस माहिती असेल. AWS मध्ये क्लाउड वॉच सर्व्हिस तुम्हाला माहिती असेल, ज्याचा यूज करून आपण काय करतो? मॉनिटरिंग करतो. शिकवलं असेल. मे बी यू मिस्ड इट. ओके. अदरवाइज ओपन सोर्स वाले टूल्स असतात. ग्राफाना माहिती असेल, ग्राफाना और प्रोमोथियस.
ग्राफाना आणि प्रोमेथियस सोबत यूज केलं जातं. ठीक आहे. तर हे मॉनिटरिंगचं कन्सेप्ट असतं. आणि हे इम्पॉर्टंट काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. अप्लिकेशन जर बेटर करत राहायचं असेल रेग्युलर बेसिसवर तर वॉच करावी लागेल आणि त्यातले इश्यूज सॉल्व्ह आउट करत राहावं लागेल. ठीक आहे. इश्यूज चेक करायचे, इश्यू सांगायचे कोणाला, डेव्हलपरला. डेव्हलपर कोडमध्ये चेंजेस करेल अँड देन अगेन ही प्रोसेस फॉलो होईल. तर या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आणि इथेच आपण काम करतो. कसं काम करतो तर डेव्हलपमेंट टीम या साईडने काम करेल, डिप्लॉयमेंट टीम या साईडने काम करेल. कोणते टूल्स कोणाला माहिती पाहिजे हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. तर जर आपण कोडिंग लिहितोय तर हा कोड लिहिण्यासाठी आणि सेव्ह करण्यासाठी काय यूज करणार आपण? गिटहबचा यूज करणार. करेक्ट. सो कम टू दी ओके. सांगताना मी व्यवस्थित सांगतो. यू कॅन सी हिअर कोडिंग. ओके. SDLC लर्न करायचं ना आपल्याला. सो जे आता मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये आता इथे मी वेगवेगळे टूल्स लिहिलेले ऑलरेडी. समटाइम्स आय थिंक मी मागेच लिहिलेले आहेत. सो कोडिंग केल्यानंतर हा तुमचा तुम्ही डेव्हलपर कोडिंग केली आहे, तुम्ही कोडिंग करण्यासाठी तुम्ही रिपॉझिटरीज क्रिएट करणार आणि कुठला तरी कोडिंग लँग्वेजचा यूज करणार. करेक्ट. देन त्यानंतर बिल्ड करणार. बिल्ड करण्यासाठी हा रिपॉझिटरीज म्हणजेच आता इथे तुम्ही कन्सिडर करा तुमचा कोड तुम्ही सेव्ह करताय कुठे? गिटहब मध्ये SCM. ओके. सो लेट मी राईट इट हिअर. आय मिस्ड इट लाईक समथिंग. ओके. हिअर गिटलॅब. गिटलॅब लिहा किंवा दुसरं कुठलं गिटहब लिहा, काय प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन यूज गिटहब, गिटलॅब और बिटबकेट ॲज पर दी कंपनी पॉलिसीज. तुमच्या कंपनीमध्ये कोणता यूज होतो आपल्याला आता अजून आयडिया नाहीये. माझ्याकडे गिटलॅब यूज होतो तर मी गिटलॅब लिहिलाय. सो गिटलॅब. देन त्यानंतर बिल्डिंग. बिल्डिंग मध्ये एक टूल यूज केला जातो मेवन. ओके. मग हा पूर्ण मेवन काय करणार तर जो काही तुमचा कोडिंगच्या फाईल्स वगैरे असणार आहे त्या सगळ्या कोडिंगच्या फाईल्सला तो एकत्र करेल आणि एक पॅकेज किंवा आर्टिफॅक्ट क्रिएट करेल. आता हा जो आर्टिफॅक्ट क्रिएट झालाय या हा आर्टिफॅक्ट कुणाकडे जातो? टेस्टिंग टीम कडे जातो. हा आर्टिफॅक्ट कोणाकडे जाणार? टेस्टिंग टीम कडे जाणार आणि टेस्टिंग टीम कोणत्या टूलचा यूज करेल? सोनार क्यूब टूलचा यूज करेल. करेक्ट. आणि देन मॅनेजर. मॅनेजर मी तुम्हाला आता सांगितलं टिकीटिंग टूल, सोनार क्यूब, सॉरी सर्व्हिस नाव और जिरा यूज करू शकता. त्यालाच आपण म्हणतो रिलीज प्रोसेस. रिलीज प्रोसेस अँड देन नाव इट कम्स टू वेअर अ डिप्लॉयमेंट team or operation team. And what is the work of deployment team? To deploy that application over on cloud or one of cluster, GKE cluster or AKS cluster. अंडरस्टूड. आता यामध्ये जे काही कनेक्टिव्हिटी होती ती कनेक्टिव्हिटी कशाने होणार आहे? युझिंग जेनकिन्स. ठीक आहे. आता हे जे प्रोसेस आहे ही मॅन्युअली होत आहे. प्रत्येक टूल एक एक सेपरेट सेपरेट काम करत आहे. पण यांना सगळ्यांना कम्युनिकेट करून घ्यायचं असेल, एकमेकांसोबत कम्युनिकेट करायचं, इंटिग्रेट करायचं असेल तर युझिंग जेनकिन्स. हे एवढी जी प्रोसेस आहे या पूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जाईल? कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि याच्या समोर जी प्रोसेस होईल ती प्रोसेस काय होईल? कंटिन्युअस डिलिव्हरी. ओके. लेट मी ओपन. बरं इथपर्यंतचा कन्सेप्ट समजला तुम्हाला? ठीक आहे. आय विल शो यू हिअर. ओपन इन दिस ओनली. डिप्लॉय अँड देन डिप्लॉय नंतर मॉनिटरिंग. कॉन्फिगरेशन पण असते but you can consider in the that one in the deployment section. So here is the sorted diagram I have already created. You can see Linux, AWS, DevOps, Dev team, Ops team, and what we are doing: coding, building, testing, and QA. So here SCM, GitHub. This one is the perfect diagram I wanted to show you. Okay. Maven for building purpose, then testing, SonarQube, QA, Jira, and to communicate all this process, the one side process is called as continuous
integration, and this side process is called as continuous delivery or deployment. So, and to communicate, to integrate both these tools, sorry, all these tools, we are using Jenkins. To integrate all these tools, what we are using? Jenkins as a CI/CD tool, continuous integration and continuous delivery. So this is how it works. This is how an application created, the complete structure of your application deployment or development, you can say. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आधी ही मॅन्युअली होती, आता आपण काय केलंय? ऑटोमेट केलेलं आहे. तर ऑटोमेट करण्यासाठी कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरीचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. आणि प्रत्येक टूलचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. या प्रत्येक टूलचं नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. ह्या टूल्स आता जसं SCM, मेवन, सोनार क्यूब, जिरा, ह्या सगळ्या टूलचं नॉलेज कोणाला असायला पाहिजे? सॉफ्टवेअर टीमला, है ना? बट येस, हे सगळं आपण सुद्धा करणार आहोत, कारण आपण कॉन्फिगरेशन फाईल्स लिहिणार. त्या कुठे सेव्ह करणार? इकडे. मग त्या कॉन्फिगरेशन फाईल्स आपल्याला पॅकेज क्रिएट झाल्यानंतर पॅकेज कॅप्चर पण करायचं आहे. तो पॅकेज टेस्ट झालाय की नाही व्यवस्थित ते पण चेक करायचं आहे. तर आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींची नॉलेज असायला हवी. That is why we are a full-fledged DevOps engineer. Okay. If in case a software tester or developer is not available, so that time we must understood what is the issue and how to resolve it. हा बरोबर आहे, कोड तर नाही लिहिणार आपण, पण ऍटलीस्ट इश्यू का बरं आलाय, कसा आलाय ते तर माहित होईल, जेणेकरून आपण त्याला थोडस इझी करू, इश्यू सॉल्व्ह करण्यामध्ये हेल्प करू. सो तो कन्सेप्ट असतो आपल्या डेव्हऑप्स इंजिनियरचा. आय होप तुम्हाला अंडरस्टूड झालं असेल. ठीक आहे. सर जिरा नेमकं काय आहे? जिरा हे सर्व्हिस टिकीटिंग टूल आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे. आता जसं हा आपल्याला सगळं पूर्ण प्रोसेस करायचं आहे, आपल्या एखाद्या प्रोजेक्टचं नाव क्रिएट होतं आणि ते प्रोजेक्टचं नाव क्रिएट करून त्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप काय काय करायचं आहे ते सगळं जिरा टूलने आपण डिफाईन करून ठेवतो. त्यामध्ये टू डू लिस्ट पण बनवू शकता की डे बाय डे मला काय काय करायचं आहे आणि ते मी करतोय की नाही करतोय. जिरा एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे, सर्व्हिस नाव तिकीट आणि टूल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट ॲज वेल ॲज टिकीटिंग टूल. म्हणजे जर काही इश्यू आलाय तर आपण काय करतो, एक तिकीट रेस करतो आणि ती तिकीट कोणाला असाइन होणार? डेव्हऑप्स इंजिनियरला असाइन होणार किंवा सपोर्ट इंजिनियरला असाइन होणार. मग तो काय करणार? तुमचा इश्यू चेक करणार आणि तुम्हाला रिझोल्युशन देणार. जर एखादी अप्लिकेशन चालत नाहीये, तुमचा इश्यू असेल, तर ते सपोर्ट सिस्टमला, सपोर्ट पर्सनला असाइन होईल तिकीट आणि देन तो तुम्हाला कनेक्ट करेल, तुमचा इश्यू रिझॉल्व्ह करून देईल. सो दॅट इज नथिंग बट अ टिकीटिंग टूल. ओके. म्हणजे जे पण काम भेटेल कंपनीत आपल्याला हा, ते जिरा टूलवर भेटेल. काम भेटेल असं जिरा टूलवर नाहीये, त्याच्या तिकीट्स क्रिएट असतात आणि येस, जिरावर त्याचं प्रोजेक्टचं पूर्ण इन्फॉर्मेशन असतं आणि ते तुम्हाला फॉलो करायचं असतं. ओके सर. ठीक आहे. शेवटी तुमचं काम कन्फर्म होतं ते तुमच्या मॅनेजर थ्रू, आणि जेव्हा प्रोजेक्ट येतो त्या प्रोजेक्ट रिलेटेड एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी जिरावर एक तिकीट क्रिएट केली जाते की हा, वी आर वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट, या पद्धतीने. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट्स वर्क. आता हे मला